संत तुझी जाण जगी, संत तुझी जाण जगी, दया क्षमा ज्यांची अंगी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तुझी जाणा, इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान ज्यांची मुखी, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तुझी जाणा। मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तुझी जाणा। समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचनी अति भाविका, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये। हे
जयांची केली स्मरण होय सकल विद्यांचे अतिकरण तीचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या या वारकरी संतांच्या संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्यांची अंगी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली साधकांची मायबाप अखंड समाधी निधान कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या कनिष्ठ बहीण आदिशक्ती ब्रह्मचित कला संत श्री मुक्ताबाई महाराज यांचा ताटिया प्रकरणातील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना या अभंगाच्या द्वारा लहान तोंडी मोठा घास देऊन संत श्री मुक्ताबाई महाराज एका सिद्ध संतांना संतांची लक्षणं समजावून सांगते. हे केवढं मोठं वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सामान्य ज्ञानेश्वर नावाची व्यक्ती नाहीये. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सिद्ध संत आहे, सामान्य संत नाहीये. तरी सुद्धा संत मुक्ताई ज्ञानदेवांना संतत्व सांगते. या पाठीमागचा गुढार्थ काय आहे? संतांचं कुठलंही कार्य असू द्या, ते बोलणं असू द्या नाही तर चालणं असू द्या, या सगळ्याच्या गुणाशी एक भाव दडलेला आहे आणि तो भाव आहे विश्व कल्याणाचा. मुक्ताईंना माहिती आहे त्याही संत आहेत, ज्ञानदेवांना माहिती आहे तेही संत आहे. मग एका संतांनी दुसऱ्या संतांना संतपणा का शिकवावा? का शिकवा? एका वकिलानं दुसऱ्या वकिलाला वकिली का शिकवावी? काय याचा गुणार्थ काय? त्याचं कारण आहे. ह्याच्या मुळाशी एक विचार दडलेला आहे. तो विचार आहे विश्व कल्याणाचा. तो विश्व कल्याणाचा विचार मर्यादित वेळेमध्ये आपल्यापुढे मांडायचा आहे. विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या सप्तशतकोत्तर अमृत महोत्सवी जन्मोत्सवी वर्षाच्या निमित्ताने संबंध विश्वभर मूलतः माऊलींच्या संजीवन समाधी स्थळापासून 1 वर्षापूर्वी या उत्सवाची सुरुवात झाली. विश्वाच्या पटलावरती जिथपर्यंत ज्ञानोबारायांचा तुकोबरायाचा वारकरी संप्रदायाचा विचार पोहोचलेला आहे, त्या विश्वाच्या पटलावरून त्या कोपऱ्यातून आळंदीमध्ये भव्य दिव्य मोठा ज्ञानोबारायांचा जन्मोत्सवी सोहळा संपन्न झाला. आणि त्यापासून हे संपूर्ण वर्ष ज्ञानोबारायांच्या 750व्या वर्षाचं हे जन्मोत्सव 750 वर्ष झाली. सप्तशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणतात त्याला. प्रत्येक राज्यामध्ये, अमेरिकेमध्येही झाली, आता आपला झाल्यानंतर लंडन मध्ये आहे. रात्रीचे कीर्तनकार इथून डायरेक्ट लंडनलाच जातात. तुम्ही पण आहे, ओंकार महाराज पण आहे. मोठं मंदिर आहे पांडुरंगाचं माऊलीचं. आपलं भाग्य ज्ञानोबाराय आपल्याकडे अगोदरच आलेले आहे. या मंदिराचा ज्यावेळेला जीर्णोद्धार झाला, सुधा महाराज, आमच्या गावात पांडुरंगाचं मंदिर नव्हतं, पांडुरंगाच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती नव्हत्या, ज्ञानोबारायची नव्हती, तुकोबारायची मूर्ती नव्हती. काय अचानक पांडुरंगाच्या माऊलीच्या काय मनात आलं, स्वतःहून आमच्या गावात आले. मग आपल्या गावात जर माऊली आहे तर माऊलींचा 750वा उत्सव जसा जगभर होतोय तसा आपल्याही भूमीत झाला पाहिजे. हा एक अत्यंत गोड विचार गावातील सगळ्या युवकांच्या मनामध्ये आला.
त्यांनी संकल्प व्यक्त केला आणि त्या संकल्पाला आज हे मूर्त रूप आलेलं आहे. सर्व ग्रामस्थ, विशेष सहकार्य मंगळेश्वर भजनी मंडळ, उपस्थित आपण सर्व श्रोतृवर्ग, गावकरी मंडळी, सर्व वयोगटाचे नागरिक, आणि या उत्सवाला आणखी शोभा देण्यासाठी खरं म्हणजे त्यांच्या सगळ्या तारखा गेलेल्या होत्या. अमोल एकही तारीख खाली नव्हती. पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं, युवकांच्या प्रेमानं त्यांनी त्या सगळ्या रीत्या केल्या आणि शक्य नसताना सुद्धा ते इथे आपल्याकडे ओंकार महाराज जगताप, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातला सध्याचा सगळ्यात लाडका आवाज, आवाजाची बादशाह शेजारी आहे, परंतु लाडका आवाज कैलास महाराज पवार, आणि ही जोडी सगळ्या भारतामध्ये सध्या प्रसिद्ध वारकरी संप्रदायातली. कैलास महाराज पवार आणि मृदंगाचा राजा, मृदंगाचा बादशहा, हरिभक्तीपरायण मृदंग रत्न, मृदंग वैभव कृष्ण महाराज घोरकडे, सगळ्यांना त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण गायनाचार्य शेजारी गजानन महाराज पहिल्यांदाच आमच्या गावात आले. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सगळी मंडळी, हार्मोनियम वादक माऊली महाराज भागवत, आपल्या गावचं वारकरी रत्न, आपल्या गावचे सुपुत्र, आपलं वैभव, आदरणीय हरिभक्तीपरायण स्वररत्न गायनाचार्य अनिल महाराज रुपवते मंगळापूरकर, हेही आलेले आहेत. आपण सगळे टाळकरी मंडळी, माझ्यावरती ज्यांचं निरतिशय प्रेम आहे. अगस्ती रामेश्वर या आश्रमाचे उपाध्यक्ष, रामेश्वर पंचक्रोशीमध्ये वारकरी संप्रदायाचा धुरा सांभाळणारे आदरणीय हरिभक्तीपरायण सुदामजी महाराज कोकणी, हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत करतो. आज एक अधून अलौकिक घटना घडली. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उत्सवाच्या मुहूर्तावरती आपल्या गावचे साई वारकरी आहे, माऊलीचे वारकरी वसंत विठ्ठल पवार यांनी एक विणा घेतला. अनिल महाराजांनी ती म्हटली विणा घ्यायचा, म्हटलं घ्यायचा असेल काय, चला. रात्री गेलो आम्ही विणा घ्यायला, गागरे पाटील होते. विणा घेतला, स्वतःच्याच पैशाने घेतला आणि मग पहाटे माऊलींच्या मंदिरात, माऊली इंद्रायणी, माऊलींचं मंदिर, माऊलींच्या मंदिराला प्रदक्षिणा, आळंदी प्रदक्षिणा, आणि तिथून विणा निघाला. आणि आज आपल्या गावामध्ये वसंतताई माऊलींचा विणा निघाला. हा माऊलींचा निरोपच घेऊन आला वसंत, माऊलींचा निरोपच घेऊन आला. ज्याला जमलं नसेल यायला आळंदीला, ज्याला शक्य झालं नसेल यायला आळंदीला, त्याच्या मनामध्ये एक भाव असतो. तो जाणाऱ्या वारकऱ्याला सांगतो, गड्या तुम्ही चाललात ना, माऊली तुम्ही चाललात ना, मला नाही शक्य, पण माझा निरोप माझ्या ज्ञानोबराकडे घेऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा. हा भाव माझा, हा भाव माझ्या अंतरीचा माऊलीला माझ्या देऊन जा. जरी जाता आळंदीला निरोप माझा घेऊन जा.
जमत नाही तो सांगतो माऊलीला माझा निरोप घेऊन जा. रस्त्यात वारकरी भेटले की लोकांची काही लगबग असते, महाराज चला आमच्या घरी, चला चला आमच्या घरी. माऊली 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 माऊली. पंढरीला माऊली निघाली आळंदीतून का सगळं पुन्हा लोटतं, पायघड्या टाकतं, पायघड्या टाकतं. करोडपती अब्जाधीश अरबोपती येतात वारकऱ्यांना हात जोडून पाया पडून म्हणतात आमच्या घराला पाय तरी लावाडा. ही ताकद ज्याने निर्माण करून दिली ते आम्ही तुम्ही नाहीये, वारकरी सुद्धा नाहीये. ही ताकद निर्माण करून देणारे निर्माते आहेत, आपली उंची वाढवणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आपली उंची ज्ञानोबारायण वाढवली महाराज. हे ज्ञानदेवांचं दान आहे, हे ज्ञानदेवांचं दान आहे. काल माऊली समाधिस्थ झाले. कालच माझं कीर्तन होतं ओंकार महाराजांच्या फडावरती. त्यांचा मोठा फड आहे, ते त्या फडातले आहेत. श्यामगावकर फड, सद्गुरु श्यामनाथ महाराज. माऊली समाधिस्थ. पण ज्या वेळेला समाधिस्थ होत आहेत ना त्याच वेळेला सगळे वारकरी ज्ञानदेवांचा जय जयकार करतात. ज्ञानेश्वर महाराज त्रिवार नमस्कार करतात सगळ्या जनसमुदायाला. तिथून सगळा वारकरी बांधव वैष्णव जनसमुदाय आपल्या घराकडे निघतो. तीच शिदोरी घेऊन आळंदीतले वारकरी मंगळापूरकडे येत आहेत. हे सगळे आळंदीतूनच आले. सगळे आळंदी. इतकी सेवा केली या दादाने, किती 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 भजनं वाजवली, तर रात्र दिवस वाजवले. 4-4 वाजेपर्यंत पहाटे वाजवले. सुदाम महाराज आळंदीवरूनच आले. हे सगळे वारकरी चौकदार, विनेकरी, तुळशीवाले सगळे आळंदीहून आलेले. काय उपकार ज्ञानोबारायांचे. मैत्रीचं नातं प्रस्थापित करणारे पहिले संत या विश्वाच्या पाठीवरती ज्ञानेश्वर महाराज आहे. जगाला मैत्रीचा संदेश सांगणारे ज्ञानदेव आहेत. कुठे? भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानदेवांना आवडणारं पहिलं नातं मैत्री. मैत्री असा संवाद करतात कधी कधी ज्ञानदेव, कधी कधी स्वतःच्या. मैत्री कशी आवडते. ज्ञानोबाराला एक मैत्रीण सुद्धा आहे, तुम्हाला माहिती आहे का? ज्ञानदेवांचे मित्र कोण आहेत मला सांगा. पहिले मित्र ज्ञानदेवांचे कोण आहेत? नामदेव महाराज. नामदेव महाराज पहिले मित्र आहेत. सगळा भारत भ्रमण केला ज्ञानदेवांनी आणि नामदेवांनी. ज्ञानोबाराची मैत्रीण सांगा कोण आहे? ज्ञानोबाराय तिच्याशी बोलतात. काय बोलतात? तिला म्हणतात ए साजनी.
ज्ञानदेवांची बुद्धिरूपी मैत्रीण आहे. बुद्धिरूपी मैत्रीण. पुन्हा 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 त्यांना जर आठवण आली तिची तर ज्ञानदेव म्हणतात, तुला माहिती आहे का ग, योगिया दुर्लभ तोम्या देखिला काकडा केला महिनाभर तुम्ही भाऊरावकडे 6 जणी. मैत्रीचं नातं ज्ञानदेवांना खूप आवडतं. या विश्वाला मैत्रीचा संदेश देणारे पहिले संत ज्ञानदेव आहेत. आणि त्या संतांना संतत्व सांगण्याची वेळ मुक्ताईवर आली. मुक्ताईचा अधिकार आहे का? कोणत्या अधिकाराने बोलती ती ज्ञानदेवांशी? तुम्ही संत आहात, ज्ञानदेवांना सांगण्याची गरज नाही, तुम्ही संत आहात. आणि मुक्ताई सुद्धा, तुम्हाला माहित आहे देव लीला करतो, ह्यात विशेष नाही. देव चमत्कार करतो, ह्याच्यात विशेष नाही. ज्ञानदेवांचे चमत्कार आपल्याला माहित आहे. भिंत चालवली, रेड्याच्या मुखातनं वेद बोलवला, हा ज्ञानदेवांचा चमत्कार. परंतु ताटीचं प्रकरण ही ज्ञानदेवांची लीला आहे. ती घडली इंद्रायणीच्या तीरावरती, सिद्ध बेटामध्ये. विचारानं शुद्ध पवित्र निर्मळ असलेल्या संत हृदयावर माझ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी अविचाराची भूमिका स्वीकारली. क्रोधाच्या आविष्काराचं पांघरून ओढवून घेतलं. खरोखरचा अविचार म्हणून नव्हे, त्या काळच्या धर्म मार्तंडांच्या अविचाराने शास्त्राच्या प्रमाणाचा अर्थ चुकीचा लावून सामान्य जनतेची अन्याय करून त्यांची पिळवणूक केली. सामान्य जनतेचा हा असत्यपणा दडपू टाकणाऱ्या त्या काळच्या ब्राह्मण प्रवृत्ती विरुद्ध अविचाराची ताटी उघडण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे ज्ञानदेवांची ताटी प्रकरणाची लीला आहे, निमित्त आहे. ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये मधुकरी मागत होते. रस्त्याने येणाऱ्या विसोबा खेचरानं बघितली संन्याशाची पोरं मधुकरी मागत. याचा अर्थ खाणार आणि सुखानं झोपणार. सज्जनाचं सुख कधी दुर्जनाला पाहत नाही. माणसं सध्या स्वतःच्या दुःखात दुःखी नाही, ती शेजारच्या सुखात दुःखी आहे. स्वतःच्या दुःखात नाही दुःखी, शेजारच्या सुखात दुःखी आहे. माणसाची गती झाली, प्रगती झाली का अधोगती झाली काही कळायलाच मार्ग नाही. कुत्र्याला गाडीची गती आणि माणसाला माणसाची. कळलं का? सज्जनाचं सुख कधी दुर्जनाला पाहत नाही. खेचराची खेचर दृष्टी ज्ञानदेवांच्या भगलेतल्या झोळीवरती गेली. तो धावून गेला ज्ञानदेवांच्या अंगावरती. वा, अरे किती निर्लज्ज आहात तुम्ही. किती वेळा सांगितलं तुम्हाला, तुमच्यासाठी आळंदी प्रवेश बंद आहे, सिद्धेश्वराचं दर्शन बंद आहे, इंद्रायणीचं स्नान बंद आहे. चला चालते व्हा, तुमची तोंड पाहिली तर मी त्रास होतो. तुमच्या अंगाची सावली पडली तरी सचेल स्नान करावं लागतं. ज्ञानदेव पुढे टाकले. खेचराची खेचर दृष्टी पुन्हा ज्ञानदेवांकडे गेली. तो धावून गेला ज्ञानदेवांच्या अंगावरती, ढकललं ज्ञानदेवांना, थोडी घेतली, फाटली आणि सगळं पीठ मातीमध्ये कालून दिलं. चला चालते वा. ज्ञानेश्वर महाराज रागावले, रुसले, अनुताप झाला. तोंड पाहिलं तर विटाळ होतो. थेट पळत गेले सिद्ध बेटामध्ये. गवताच्या खोपट्यामध्ये ताटी बंद करून आतमध्ये बसले. निवृत्ती, सोपाना, मुक्ता मागे मागे पळत गेली. ज्ञानदेव झोपडीमध्ये बसले, ताटी बंद करून आतमध्ये. बराच वेळ झाला, ज्ञानदेव बाहेर यायला तयार नाही. चिमोडी मुक्ताई लोटू लोटू पावलं टाकत टाकत निवृत्ती जाऊन जाते. दादा ज्ञाना ताटी लावून बसला. बघ ना जरा. निवृत्ती ताटी जवळ जातात, आवाज देतात, ज्ञाना ताटी उघड. ज्ञाना. ज्ञानदेव ऐकत नाही, ज्ञानदेव बोलत नाही. सोपाना, दादा ताटी उघडा दादा. ज्ञानदेव ऐकत नाही, ज्ञानदेव बोलत नाही.
दोघेही भावंड चिमुरड्या मुक्ताईजवळ जातात. स्पष्ट कोणी पाहिजे. मुक्ता, मी मोठा आहे रे, पण तो माऊली आहे. तो माऊली आहे. मधुकरी त्यानं मागावी, लोकांच्या शिव्या त्यानं खाव्या. मी निवृत्ती, मी कधी प्रवृत्तीवर आलोच नाही. ज्ञानदेव माऊली, त्याचा अंतकरण आई सारखं आहे. आई जी दुसऱ्याला देते देते देते. आज माऊली पहिल्यांदा ज्ञानदेवांना निवृत्तीनाथांनीच म्हटलं बर का, माऊली. आज माऊली रुसले. ज्ञानात कुणाचं ऐकत नाही, त्यावेळेला तुझा ऐकतो कसा. दोघांनी हातदारांची मोडीला सांगितलं. 4 वर्षाची ती टोपली. विलक्षण चातुर्य आहे तिच्याकडे. ती ताटीच्या जवळ जाते, ताटीच्या फटीतून डोकून पाहते. ज्ञानदेव असं नसतं बसलेले, चेहऱ्याला आलबुंद झालाय, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. आतापर्यंत अशी उदास आणि विरक्त वृत्ती ज्ञानदेवांची कधी बघितली. विलक्षण भाव आहे ज्ञानदेवांच्या चेहऱ्यावरती. तिने आवाज दिला, ज्ञानदादा, ताटी उघडा. ज्ञानदादा, माऊली माऊली. ज्ञानदेवांचा मुक्ताईचा आवाज ऐकला माऊलीने. मुक्ता, तुम्हीच हो दादा. ताटी उघडा ना. नाही मुक्ता, ही ताटी आता कायमची बंद. का रे दादा? समाजामध्ये मान मान्यता मिळावी, आनंदी प्रवेश मिळावा, सिद्धेश्वराचं दर्शन मिळावं, विनायचं स्नान घडावं, म्हणून आपल्या मुलांना समाज मान्यता मिळावी म्हणून आई बाबांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. इंद्रायणीमध्ये प्रयाग क्षेत्री जाऊन त्रिवेणी संगमामध्ये स्वतःचे देह समर्पित केले. आपल्या आई बाबांनी जीव दिला आपल्यासाठी. तरी या लोकांना कीव येत नाही. आपली कोणती लोक आहेत ही? कोणता समाज आहे हा? काय बलिदान द्यायचं अजून? आई बाप मेले आपले, तरी कीव नाही या लोकांना. समाज बहिष्कृत नाही. हे तोंड पाहिले तर या जगाला विटाळ होतो ना. मग हे विटाळलेले तोंड या जगाला दाखवायचं नको. माऊली नको. आणि या जगाचं देखील तोंड पाहिजे नाही. मग चाल, मी बसतो आता, येत नाही बाहेर. तिला धक्का बसला आश्चर्याचा. आश्चर्यचकित झाली ती. दादा, ज्ञानाचा महापुरुषा माझ्या ज्ञानदादाच्या मुखातून निरंतर वाहतोय. या ज्ञानाचा जो विचार करीन त्याचं कल्याण होतं. ज्ञानाचा विचार केला तर समाजाचं कल्याणाचे बंधू. ज्ञानाचा जर विचार केला तर समाज कल्याणच आहे. आणि हे संत जीवन आहे. माऊली नको, असा विचार करू नका. मग काय करू मुक्ता? ज्ञानदेव ऐकत नाही. मुक्ता बोलायची थांबत नाही. शेवटी असं जर करून ऐकत नाही तर मग काय सांगू बाई आता. मग ती स्वतःच्या अधिकारावरती आरून जाती. नुसती मुक्ताबाई नाहीये ती. त्या तिघांची आई आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मसोपान तो झाला. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता. आद्यत्रय जननी देवाची. हे तिघांची आई आहे ती. आली अधिकारावरती, आरूढ झाली. कोण आहे? सामान्य नाव आहे का तुमचं? का फक्त नाव चिटकवलंय? तुम्ही खरे ज्ञानदेव आहात. या ज्ञानाचा विचार करील तर जगाचं कल्याण होतं. नुसते ज्ञानदेव नाही हो तुम्ही माऊली. तुम्हाला माहिती आहे, या जगातले सगळे योगी हे सगळे असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराज खरे योगी आहेत. आणि योगी कुणाला म्हणतात माऊली? योगी योगी
मुक्ताई ज्ञानदेवांना सांगते, माऊली तुम्ही योगी आहात. योगी कुणाला म्हणतात? जो जगाची अपराध पोटात घालतो. आकाशा इतकं व्यापक आणि विशाल शासक अंतःकरण असतं. जग तापलं, जग तप्त झालं. मुक्ताई म्हणते, विश्व रागे झाले वन्ही संत. संतांनी या समाजाला शांत करण्यासाठी जग जरी तापलं तरी तुम्ही पाणी व्हा. ही शिकवण आहे संतांची. सांगणारी 4 वर्षाची चिमुकली आहे. ज्ञानदेव ऐकत नाही, तिला राहत नाही. कुंदका दाटून येतो, दादा असं नको करू रे. या जगाला तुमच्या ज्ञानाच्या बोधाने शांत करा. माझ्या गुरुजींची चाल आहे, खूप गोड. अनिल महाराज खूप गोड. सुख सागर, सुख सागर, सुख सागर. अनिल महाराज माझ्या बरोबर. सुख सागर आपण भावे, सुख सागर, सुख सागर आपण भावे. ओ जग बोधे, जग बोधे. सुख सागर, सुख सागर, सुख सागर, सुख सागर. बोधा बोधा करुणय अंतर
साधुसी नाही साधुसी नाही आपपर सुख सागर सुख सागर आपण माझे संगीतिक गुरु राधाकृष्ण गरड गुरुजी यांनी शिकवलेली इच्छा एक लक्ष द्या आहे सगळे कंट्रोल मध्ये नका काळजी करू. अनिल महाराजांनी मी एकाच गुरुची चेली त्याचंही नाव अनिल आणि माझं नाव सुनील पण थोडं फकीरी फकीरी त्याला म्हणलं चल मला हे जा तुम्हीच पण आला भाऊ गाडीवर आला जोडीने आला चांगला दिवा लावला तू तिचं नाव दिव्यात आहे ना खूप छान खूप छान हे उपकार आमच्यावरती ज्ञानोबा राहायचीच आमची काय पायी पात्रता आहे काय पात्रता आहे हे माझ्यावरती एवढं प्रेम करणारी व्यक्ती महत्व जीवा पाड ते आपले फॅन आहे सगळ्यात एक नंबर एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनाच्या कीर्तनकारात जाऊन बसायला वेळ लागले काय कोणाला पण हे फक्त शुद्ध प्रेमाचं प्रतीक आहे हे प्रेम आम्हाला ज्ञानदेवांचं दान आहे प्रेमदान हे ज्ञानदेव ऐकत नाही योगी पावन मनाचा असा हे अपराधना मग ती ऐकत नाही म्हटल्यानंतर आणखी दुसरा टप्पा काय म्हणते ती तुम्ही कोण आहात विसरलात का स्वतःला तुम्ही संत आहात कुणाला संत म्हणतात माहिती आहे तुम्हाला जगाचे अपराध पोटात घालण्याची शक्ती ज्यांच्याकडे असते आणि ती शक्ती ज्या लक्षणाने युक्त असते असे तुम्ही आहात ते लक्षण कोणते सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या
चरणामध्ये संत श्री मुक्ताई ज्ञानदेवांना संतांची लक्षणं समजावून सांगते. संत, आता मला संत म्हणजे काय या शब्दाचाच अर्थ लोकांना माहीत नाही, त्याच्यामुळे मोठी फसगत झालेली आहे. कुणालाही संत म्हणतात, कुणालाही संत म्हणतात. काही काही आडनावाचे संत आहेत, काही काहीच्या नावात राम आहे तेही संत आहेत, पण ते जेलमध्ये आहेत. कसे काय संत आहेत? याच्या करताच मुक्ताईंना सांगायचंय. संत तुम्हाला नाही सांगायचं ज्ञानदेवा, या जगाला सांगायचंय. फसाल, तोंड कशी पडाल, कुणाच्या मागे लागाल. भगवे कपडे घाले कोणी संत होतो का? दाढी वाढवली म्हणजे कोणी संत होतो का? नाही नाही नाही. संतपणा मिळत आहे हाटी, बाजारात मिळत नाही. सध्या लोक तिथं तर फसलेली आहे, बाजारालाच जास्त बोलले तुम्ही. पिवळे कपडे घातले साधू आहे, दाढी वाढवली साधू आहे, भगवे कपडे घातले साधू आहे, चांगला कीर्तन करतो संत आहे, मातीत जाल. तुम्हाला गुरु मानायचंय, तुम्हाला संत मानायचंय ना, त्या लक्षणांनी युक्त आहे का चेक करा. जी कारंजले गाजले याचे कीर्तनकार कोण आहे? मी आहे. आणि कीर्तनकाराचं पाकिट कोण देणार आहे? तुम्ही. दोघे जवळजवळ पाहिजे ना. पाकिट मजबूत आणा फक्त, बाकी जाऊ. डॉक्टर साहेब आले, त्यांनी उद्या इतका सुंदर कार्यक्रम आठवला. म्हणजे सगळ्या गावातल्या युवकांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सपोर्टने खूप छान कार्यक्रम. थंडीचे दिवस आहे, या दिवसामध्ये बीपी, शुगर आणि हार्ट त्याचे जास्त हे डिसीज जास्त होतात, त्रास होतात. या सगळ्या गोष्टी पहाटेच्या कालखंडामध्ये घडतात. या थंडीमुळे रक्त गोठतं. म्हणून लोकांचं आरोग्य तपासलं पाहिजे. या सगळ्या तपासण्या उद्या फ्री आहे. उद्याचे ना, उद्या फ्री आहे, सगळ्या फ्री. महिला, पुरुष, आबाल, वृद्ध सगळ्यांसाठी फ्री आहे. सर्व रोगांचं 10 ते 1 आहे. सगळ्यांनी लाभ घ्या. सगळे तज्ज्ञ येणार आहेत. हार्टचा वेगळा, आर्थोचा वेगळा, न्यूरो वेगळा, काय असतील तुमच्या समस्या, MD मेडिसिन वेगळा, फिजिशियन, स्त्रीरोग वेगळे तुमच्याकरता बी आहे. तुम्ही या. आणि रक्तदान शिबिर. रक्तदानाला खूप मोठं महत्त्व आहे. एक वेळेस मी कीर्तन नाही केलं तर चालेल, पण जर रक्तदानाची वेळ आली तर मी रक्तदान केलं पाहिजे. एवढं श्रेष्ठ रक्तदान आहे. करा. माझं वाक्य लक्षात आलं तुमच्या? सुदाम महाराज, एखादं कीर्तन नाही झालं तरी चालेल. डॉक्टर साहेब, मच्छभाऊ, मामा, एक कीर्तन नाही झाले पण रक्तदानाची गरज आहे. आम्ही रोज रस्त्यावरती, रोज आपण किती ऍक्सिडेंट पाहतो रोज. हा,
मी आता माझी घटना नाही सांगत तुम्हाला. मी आता सुरदाचं ऑपरेशन केलं. अर्जुन महाराज शिंदे, सुरदास राजू महाराज, मी, आम्ही सगळे गेलो. त्याचं ऑपरेशन होईना. 99% ब्लॉकेज. पैसे नाही. बायकोनं सोडून दिला, भावानी, पोरीने, सगळ्यांनी सोडून दिला. माझ्याकडे आला घरी. तू घर जेवताना घसा वाजत होता त्याचा. इन्स्टंट सांगतो. 3 दिवस थांबला. मी त्याला दवाखान्यात नेलं. संगमनेरचे तज्ज्ञ डॉक्टर, माझे अत्यंत जिवलग मित्र आहे. अजूनही माझे गाईड तेच आहे, अतुल आरोग्य. त्यांच्याकडे नाही. आणि महाराज धोका आहे. हे तुम्ही, हा बॉम्ब आहे, कधी फुटू शकतो. 99% केले. वाचतंय सगळं केलं. म्हणजे काय करायचं. मग मी त्यांना गाडी करून दिली. SMBTला पाठवलं. तिथे एक मित्र आहे माझा, रामदास लहारे. त्यांनी मला 4 महिने, मी आता मुक्काम तिकडे होता, तुम्हाला माहिती आहे. त्यांनी मला खूप मदत केली होती त्यावेळेला. लिक्विड लागायचं मला, तर लिक्विड सगळं मला द्यायचं होतं. मग त्याला पाठवलं मी. तो सुद्धा त्याला घेऊन गेला सुरदासला तिथे. आणि सही करायची होती. सहीच्या टायमाला डॉक्टर विचारले, नातेवाईक कोण आहे. तो म्हटलं कोण नाही. पाठवलं कोण. सुनील महाराज. डॉक्टरने त्याच्या मुस्कटात मारला. मैंने MD डॉक्टर, लाज वाटते तुला. धोका कोणी घ्यायचा. मग मी जेवत होतो, मला फोन आला. जेवतानाच हात होता. गाडीला सेल मारला. डायरेक्ट SMB. रात्री 1:30ला एकटाच गेलो. त्याला घेतलं तिथे. 5:30 पर्यंत सगळ्या तपासण्या त्याच्या केल्या. टप सगळे पैसे माझे मारून दिले. सगळे माझ्या मोबाईल अकाउंट होते, तेवढे मी खर्च केले. डॉक्टरनी काढलं त्याचं सगळं. पण ऑपरेशन का होईना. आणि महाराज ते सांगतो तुम्हाला, डॉक्टर मी 4 जण लागतील आणि 4 जणांचं रक्त लागेल, तेव्हा याचं ऑपरेशन होईल. मामी राजू. आणि मैत्रीचा दिवस होता होता. दिवस कोणता होता. आम्ही रक्तदान केलेला. त्याला भाऊ उत्तम दादा, आमदार अमोल, मैत्रीचा दिवस होता. मला तुम्हाला सगळ्यांना पाहिलं, मला खरंच हेवा वाटतो. अरे काय मैत्री राहिली हो तुमची, खतरनाक. आणि मग आम्ही त्याला ते रक्तदान दिलं आणि सगळ्या डॉक्टरांनी आमचं कौतुक केलं. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा शुगर असल्यामुळे परत पिकलं आणि परत रक्त वाहिलं. त्याच्या मुलीने फोन केला, व्हिडिओ कॉल मध्ये दाखवलं. आणि त्याला नंतर मी परत घेऊन गेलो, परत पे केलं. 18 टाके परत टाकले. आता आमच्या सगळ्या मित्रांच्या सहकार्याने सुरदास एकदम 100% ओके. वाचला रक्तामुळं. मला हे सांगायचं आहे तुम्हाला. म्हणून आयुष्यात जर नाही काही कमवता आलं तर नका कमवू, पण एक मित्र तरी कमवा. कैलास महाराज, एक मित्र तरी कमवा. तुम्ही संत माया बाबा कृपावंत. बापासारखं जे प्रेम करतात त्यांना संत म्हणतात. या संता परीस उदार त्रिभुवनी नाही थोर. माय बाप सहोदर इष्ट मित्र स्वजन सखे. एक वेळेस आई आपली जबाबदारी विसरेल पण संत नाही विसरणार. एक वेळेस बाप आपली जबाबदारी विसरेल पण संत नाही विसरणार. असे संत आहेत. आई आपल्याला संसाराला लावेल
आपल्याला संसाराला लावतील, पण संसारात काही जीवनाला खरं सुख भेटेल? खरं सुख कशात आहे हा रस्ता दाखवणारे संत आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु. या संतत्वाची खरी लक्षणं कोणती आहेत? दया आणि क्षमा. दया कशाला म्हणतात, क्षमा कशाला म्हणतात? एक दिवस संत एकनाथ महाराज गंगेच्या स्नानाला गेले. गावामध्ये थोडं टवाळ ठरलं. टवाळ नाथांच्या कालखंडात याला लय शांती ब्रह्म म्हणून मिरवतो हा. नाथांना शांती भंग करण्याचा गावातल्या काही टवाळखोर लोकांनी प्लॅन केला. प्लॅन तेव्हापासून चालू आहे. काही टवाळखोर लोकांनी नाथांची शांती भंग करण्याचा प्लॅन केला. एका यवनाला पैंज दिली, विडा दिला, हे घे कर तेवढा कार्यक्रम. नाथ गंगेच्या स्नानाला गंगेमध्ये प्रवेश झाला. हा यवन बसला होता पाण्याचा तोबरा धरून तोंडात. नाथ बाहेर आले, पचकन थुकला. श्रीहरी 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 श्रीहरी. पुन्हा गंगेत गेले. नाथाने पुन्हा गंगेत एक वार स्नान केलं. बाहेर आला, हा तोंडात तोबरा धरूनच बसलेला होता. नाथ बाहेर आले, पचकन थुकला. 100 वेळा थुकला, घसात कोरडा पडला, त्याचा थुका सापला. पण नाथांना राग नाही, अजिबात नाही आला. नाथ बाहेर आले, याला थुकवेनाच, आता याला थुकवेनाच. दुर्जनाला काय करायचं ते करू द्या, संत एकनाथ व्हा. काय आहे ते भांडवल संपू द्या. त्याचा थुंका संपला महाराज. आतडे कोरडे पडले त्याच्या पोटातले. नाथ बाहेर आले, याचं अंतःकरण भरून आलं. पश्चातापाच्या आगीनं होर पडला, डोळ्याला धारा लागल्या. नाथांच्या चरणावरती लोटांगण घातलं. कशाला म्हणतात संत? कोणती लक्षण आहेत? नाथांच्या पायाला कडकडून मिठी मारली. नाथा अभी बात हिंदी में चलेगी क्योंकि ये यौवन है. यौवन का मतलब समझते हो? यौवन का मतलब जानते हो? हे नाथ, मुझसे अनंत गलतियां हो गई, मुझे क्षमा कर दो. मैंने थूक दिया आपके बदन पर, आपके शरीर पर, आपके ऊपर थूक दिया. एक बार नहीं, 100 बार गलतियां कर दी. अरे 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 ए पगले, उठ उठ. ऐसा क्यों बोलता है? तूने कोई गलती नहीं की. तेरे जैसा भाग्यवान आदमी मुझे मिला. आज मेरा सौभाग्य. तुझ्यासारखा भाग्यवान पुण्यवान माणूस माझ्या आयुष्यात आतापर्यंत मला भेटला नव्हता. माझं भाग्य. आज मला तुझ्यासारख्या सज्जनाचं दर्शन झालं. पुन्हा रडला. कौनसी मिट्टी की बनी हो? कोणत्या मातीची बनल्या? घरघरा डोळ्यातून काय झालं? मी कोणता पुण्यवान आहे? मी पापी. थुकलो मी तुमच्या अंगावरती, खूप थुकलो. पान खाऊनच नाही थुकावं लागत. थुकण्याच्या बऱ्याच प्रक्रिया आहे. थुका. मी थुकलो तुमच्या अंगावरती. मुझसे अनंत गलतियां हो गई, मुझे क्षमा कर दो. अरे दादा, तुझ्यासारखा पुण्यवान माणूस भेटला, तुझ्यासारखा पुण्यवान माणूस अजून नाही भेटला. नाथ, या शब्दाचा अर्थ उमजून सांगा बरं. संत बघा काय. नाथ म्हटले, अरे माझ्या कर्मानं मी एकदाच आंघोळ करीत होतो गंगेची. माझ्या पुण्यानं मी एकदाच आंघोळ करत होतो गंगेची. पण तू एक पुण्यवान भेटला. आज मला एका दिवसात 100 वेळा स्नान घडलं. दया अंतरात वासे,
जाणा, प्रयत्न करा. पहिला लक्षण जाणा, दयावान आहे का, दया. आणि दुसरी आहे क्षमा. नाथांच्या अंगी, ज्ञानदेवांच्या अंगी केवढी मोठी लक्षण आहे. त्या पैठणातला चमत्कार तुम्हाला माहित आहे. त्या पैठणातल्या लोकांनी विचारलं, नाव काय रे पोरांना तुमचं, नाव काय तुमचं. एक माऊलीने सांगितलं, माझं नाव ज्ञाना. ज्ञाना. समोरून एक रेडा चालला होता, त्याचं नाव ज्ञाना होतं. वा, तो रेडा चालला बघ पडून, त्याचं पण नाव ज्ञानाच आहे. आणि मग तुझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे. ज्ञानदेव म्हटले, त्याच्यात आणि माझ्यात काही फरक नाही. हो का. मग या ब्राह्मणानं पुढे एकाला खुणवलं, पुढच्या एकानं ज्ञानदेवांच्या करता आणखी एक गोष्ट ठरवली. त्या रेड्याच्या पाठीवरती आसूड मारला. ज्ञानदेव किंचाळले, आई ग. आसूड तिकडे मारला, पण ओळ ज्ञानदेवांच्या पाठीवरती उठला. तो आणि मी नाही तुझा, त्याच्यात माझ्यात काही फरक नाही. सगळे चकित झाले. पण दुसरी एक गोष्ट पुढचं ऐका ना, लोक कोणत्या टोकाला जातील काही सांगू शकत नाही. काही गावातले तिथे बसलेले होते, ते म्हटले, अरे याचा बाप उत्तरेत गेला होता, तिकडून बंगाली विद्या शिकून आला होता, पोरांना पण शिकवली असं म्हटलं. हे त्याच्यामुळे काहीतरी काळी जादू करत असते. माझ्यात आणि त्याच्यात काही फरक नाही. हो, मग तू जसा बोलतो तसा हा बोलेल का. तू तर वेद मंत्र म्हणतोस. ज्ञानदेव म्हटले, बोलेल. घ्या रे त्याला पुढे. घेतला मध्ये. कोण. रेडा. आता बोलव याला. ऐकताय ना तुम्ही सगळे ब्रह्मवेत्ते, आता वेद मंत्र म्हणणार आहे. कोण. हा रेडा. ज्ञानदेवांनी त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्या रेड्याला वेद बोलायला लावला. ओंकार. सांगू देवा ब्राह्मण आश्चर्यचकित झाले. ही घटना घडली आणि काय झालं, सगळे जे ब्राह्मण होते, ऋग्वेदी, यजुर्वेदी, हे सगळे चारही प्रकारचे ब्राह्मण सगळे गेले घरी. घरी गेले ना आपले बाड उचलून आणले. आणि त्यांच्या लक्षात आलं, आपल्या बाडात चुका आहे. हा रेडा बोलतोय, शुद्ध बोलतोय, त्यांनी चुका दुरुस्त केल्या. आणि तोच वेद ते रेड्यासहित ज्ञानदेव आळंदीला घेऊन आले. आजही तो वेद ज्ञानदेवांच्या मंदिरात आहे. तो वेद आहे जो माऊलींच्या विना मंडपामध्ये डाव्या हाताला ठेवला ना, तो वेद आहे. तो भाग्यवान, तो रेडा भाग्यवान. काही काही माणसं म्हटले, अरे रेडे आडनावाचे माणसं बोलवले असतील, इथपर्यंत शंका आहे लोकांना. मग आणखी निळोबरायणी त्याचं स्पष्टीकरण दिलं. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालविणे भिंती बैसोनिया. म्हशीचा पुत्र कोण. रेडा नाही, हाल्या हाल्या. आता पटलं का. मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती चालवणे भिंती बैसोनिया. अनेक लीला केल्या, अनेक लीला केल्या बर का. ज्ञानदेवांची यात्रा चालली होती. एक पोरगी फळत फळत विलोप करत, त्रागा करत आत्महत्या करायला चालली होती. राजकन्या होती. हे वलकल घातलेली दिसली भगव्या कपड्यातली 3 संन्यासी. ती गेली ज्ञानदेवांच्या चरणावरती लोटांगण घातलं तिने. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, आयुष्यमान ए पुत्रा, आयुष्यमान भव.
कारण काय होतं, ती होती मुळात स्त्री, पण तिच्या बापाला फसवण्यासाठी तिच्या त्या राजकन्येनं आणि तिच्या आईनं कुभांड केलं होतं. राजाला मुलगा पाहिजे होता पण मुलगी झाली. राणीनं आणि राजकन्येनी नाटक केलं. 18 वर्षाची होईपर्यंत तिला मुलाचेच कपडे घातले. एक दिवस राजाला कळालं. राजा क्रोधानं बेफान झाला आणि आपल्या मुलीला मारणार ती मुली राजदरबारातून पळाली. पुढे रस्त्यात ज्ञानदेव भेटले. मुलीनं दर्शन घेतलं पण कपड्यात आहे पुरुषाच्या कपड्यात आहे म्हणून ज्ञानदेव म्हटले, आयुष्यमान भलं हे पुत्रा. डोळ्यात पाणी आलं तिच्या. मी मुलगा नाही हो, मी मुलगी आहे. माऊली म्हटले, माझ्या मुखातनं गेलेले शब्द आहेत, खोटे नाही करणार. स्त्रियेचा तो केला पुरुष हो ज्ञानदेवांच्या चरित्रामध्ये आहेत. अनेक घटना आहेत. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. या पुढे कीर्तन करणं उचित नाही. 9 वाजून पुढे काही मिनिटं झालेली आहेत. जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. पण एका कीर्तनात एक अभंग सोडवणं शक्य नाही. परंतु मला आज विशेष एकच होतं की विषय एकच माझ्याकडे की आज फक्त ज्ञानदेव सांगायचे, कारण हा उत्सव ज्ञानदेवांचा आहे. दुसरा विषय नकोच. रात्री महाराजांनी खूप सुंदर निरूपण केलं. उद्याही आपल्याला आणखी गोड अवीट ऐकायला मिळेल. उद्या रंगत वेगळी आहे. कैलास महाराज आलेले आहेत. अजून रंगत वाढणार आहे. उद्या आणखी कलाकार वाढणार आहेत. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. कार्यक्रम संपला हा शब्द कानावर येईपर्यंत कोणी उठणार नाही. आता विठोबा रखुमाई भजन होईल. फक्त कमी वेळेमध्ये पुढचं नियोजन करता येईल अशा प्रकारचं आपण रचना करावी अशी संयोजकांना विनंती आहे. हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.